आणि आपला आजचा विषय आहे जीवनाचा दरवाजा थोडक्या लोकांनाच का सापडतो. आजचा आपला विषय आहे, लिहून घ्या, जीवनाचा दरवाजा थोडक्या लोकांनाच का सापडतो. हा आपला आजचा विषय आहे आणि हा विषय समजून घेण्याकरता आपण पवित्र शास्त्रातून अनेक जी काही वचनं आहेत ती वाचणार आहोत आणि त्या वचनातून आजचा हा जो विषय आहे आपण समजून घेणार आहोत. आणि मग यातला जो पहिल्या क्रमांकाचा मुद्दा आहे तो लिहून घ्या. मुद्दा क्रमांक 1 टाका आणि लिहा, कारण जीवनाच्या दरवाजाचा मार्ग अरुंद आहे. या विषयाशी संबंधित असलेला मुद्दा क्रमांक 1 लिहा, कारण जीवनाच्या दरवाजाचा मार्ग अरुंद आहे. आणि आपण यावेळेला मत्तेचं पुस्तक 7वा अध्याय आपण काढूया आणि 13 पासून तर 14 पर्यंत आपण यावेळेला वचन वाचणार आहोत आणि ह्या मुद्द्याशी संबंधित त्या ठिकाणी काय लिहिण्यात आलेलं आहे हे आपण समजून घेऊया. कोणीतरी वाचण्यासाठी मला मदत करा. मत्तेचं पुस्तक 7वा अध्याय आणि वचन 13 आणि 14. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत. व्हेरी गुड. आणखीन कोणीतरी वाचेल का हे वचन? ब्रदर सुभाष. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरत आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहे. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी 2 प्रकारचे दरवाजे असलेले आपल्याला पाहायला भेटतात आणि आपला आजचा जो विषय आहे तो आहे जीवनाचा दरवाजा थोडक्याच लोकांना का सापडतो. त्यातला पहिला क्रमांकाचा मुद्दा जो आपण लिहिला आहे तो आहे, कारण जीवनाच्या दरवाजाचा मार्ग हा कसा आहे, अरुंद आहे आणि म्हणून तो फार कमी लोकांना काय होतो, सापडतो. आणि वचन सांगतो की नाशाकडे जाण्याचा जो दरवाजा आहे ना तो रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्या दरवाजाने आत जाणारे जे काही लोक आहे ना त्यांची संख्या फार मोठी, त्यांची संख्या जी आहे ना ती फार मोठी आहे. आणि लक्ष द्या, आपण हा मुद्दा समजून घेण्याच्या अनुषंगातून हे वचन वाचत आहोत. तर ह्या वचनातून आपल्याला हे समजतं की आपण ह्या दिवसांमध्ये आपला जो दरवाजा आहे ना तो अरुंद आहे का आपला जो दरवाजा आहे तो रुंद आणि मार्ग पसरट अशा स्वरूपाचा आहे, हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि वचन स्पष्टपणे सांगतं, कारण जीवनाच्या दरवाजाने आतमध्ये जाण्याची जी काही निवड आहे ना ती आपण केली पाहिजे. आणि पवित्र शास्त्राचं ज्या वेळेला आपण बारकाईने अध्ययन करतो त्यावेळेला आपल्याला फार थोडक्या लोकांना हा जीवनाचा दरवाजा जो आहे ना तो सापडला आणि त्यांनी त्या दरवाजातून आत जाण्याची जी काही निवड आहे ती केली. आणि ते थोडके लोक जर कुठं आहे पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला जर पाहायचं ठरलं तर ते लोक आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 7व्या अध्यायाच्या वचन 23 मध्ये दिसून येतात. आणि बघा त्या ठिकाणी उत्पत्ती 7वा अध्याय आणि वचन 23 काय म्हणत आहे. पृथ्वीच्या पाठीवर असणारे सर्व काही म्हणजे मानव, पशु, रानणारे प्राणी व आकाशातील पक्षी या सर्वांचा नाश देवाने केला. ते पृथ्वीवर नाहीसे झाले. नोह त्यांच्या बरोबर चालवत होते तेवढे मात्र वाचले. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे ह्या ठिकाणी हे सांगतं की नोहा व त्याच्या बरोबर तारवत जेवढे होते ना तेवढे मात्र त्या ठिकाणी वाचले. आणि जे वाचले ना ते एकूण 8 जीव होते
त्या ठिकाणी नोहाचे 3 मुलं शेम, हाम आणि याफेत जे आहे ना, वचन 6व्या अध्यायाचं 10वं वचन पहा. त्या ठिकाणी नोहाच्या मुलांबद्दल लिहिलेलं आहे. 6वा अध्याय वचन 10वाचा. नोहाला शेम, हाम व याफेत असे 3 मुलगे झाले. व्हेरी गुड. बघा, नोहाला शेम, हाम आणि याफेत अशी 3 मुलं झाली आणि त्यांचे लग्न झाल्यानंतर त्यांच्या 3 बायका, नोहा आणि त्याची जी पत्नी आहे ना, असे 8 जीव आपण पाहतो की ते जहाजेमध्ये गेले. आणि ह्या 8 जणांना जे आहे ना, जीवनाचा जो काही खरा मार्ग आहे ना, जीवनाचा खरा जो काही दरवाजा आहे ना, तो ह्या 8 जणांना काय झालं माहिती का, सापडला. लक्ष द्या, आज देखील आपल्याला शुभवर्तमानातून ही गोष्ट सांगण्यात येते की आपण जीवनाच्या मार्गातून आत जाण्याचा प्रयत्न करण्याच्या अनुषंगाने जीवनाचा जो काही मार्ग आहे ना, तो अरुंद आहे आणि त्याची आपण निवड करणं फार गरजेचे आहे. कारण पुष्कळशा लोक समुदाय हा आपण पाहतो की देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं की नाशाच्या दरवाजाची निवड करून ते त्यातून आत जात आहे. ते त्यातून काय म्हणजे का, आत जात आहे. आणि ह्या जगामध्ये अशा नाशाच्या दरवाजाची निवड करून त्यातून आत जाणाऱ्या लोकांची जी काही लोकसंख्या आहे ना, ती खूप मोठी आहे. आणि त्या लोकसंख्येमध्ये आपली गणती होऊ नये म्हणून आपण आपल्या स्वतःचा जो काही मार्ग आहे ना, तो आपण चाचपला पाहिजे. त्याची आपण जे आहे ना, तपासणी जी आहे ती केली पाहिजे. आणि वचन सांगतं आपल्याला मत्तयाच्या पुस्तकाच्या 7व्या अध्यायाच्या 13 आणि 14 वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे आपल्याला त्या ठिकाणी वचनातून हे सांगण्यात आलेलं आहे की आपण कोणत्या प्रकारच्या दरवाजातून आत गेलं पाहिजे किंवा कोणत्या प्रकारचा दरवाजा जो आहे ना, आपण काय केलं पाहिजे, निवडला पाहिजे. वचन 13चं अ भाग असं म्हणत आहे, अरुंद दरवाजाने काय करा माहिती का, आत जा. आणि बघा, वचन 14चं ब भाग आपल्याला अतिशय स्पष्टपणे हे सांगताना दिसून येतं, परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ना, ते थोडके आहेत. आणि हा रस्ता, हा दरवाजा आपल्याला सापडणं फार गरजेचं आहे. आणि हा सापडण्याकरता आपल्याला ह्या दिवसांमध्ये देवाच्या वचनाचा मुळापासून अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आणि मग आपल्याला खऱ्या अर्थाने ह्या रस्त्याची जी काही योग्य ती पारखणी होईल आणि ह्या रस्त्यामधून आपल्याला आतमध्ये म्हणजे जीवनावर जे आहे ना, प्रवेश करणं सोपं जाईल. आणि म्हणून ह्या दिवसांमध्ये आपण हे शिकत आहोत की आपल्याला जास्तीत जास्त देवाने त्या गोष्टी करण्याकरता पाचारलेला आहे ज्या तो आपल्याकडनं अपेक्षित करतो. आणि त्यातली एक गोष्ट जर काय आहे तर ती ही आहे की आपण अरुंद दरवाजाची निवड करावी जीवनामध्ये जाण्याकरता. दुसऱ्या क्रमांकाचा मुद्दा लिहा, मुद्दा क्रमांक 2 लिहा, जगाच्या मोहामुळे लोकांना जीवनाचा रस्ता सापडत नाही. मुद्दा क्रमांक 2 लिहा, जगाच्या मोहामुळे लोकांना जीवनाचा रस्ता सापडत नाही. पहिल्या क्रमांकामध्ये आपण हे पाहिलं की जीवनाचा दरवाजा जो आहे ना, मार्ग कसा आहे, अरुंद आहे. आणि तो केवळ पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला 8 जणांना जो आहे ना मिळालेला पाहायला भेटतो, ते पण जुन्या काळात. ठीक आहे ना. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण यावरती आणखीन खोलवर जे आहे ते शिकणार आहोत. नोहा, त्याची पत्नी, त्याची 3 मुलं आणि त्याच्या 3 सुना. लक्ष द्या, असे 8 जण त्या ठिकाणी आपण पाहतो की त्यांनी ह्या अरुंद दरवाजातून आत म्हणजे जीवनात जाण्याचं काही होतं, निवडलं होतं. दुसरा मुद्दा लिहा, मुद्दा क्रमांक 2, जगाच्या मोहामुळे लोकांना जीवनाचा रस्ता सापडत नाही. आज जर खऱ्या अर्थाने जीवनाचा रस्ता लोकांना का सापडत नाही तर त्याचं उत्तर ह्या मुद्द्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. कारण ते जगाच्या मोहामध्ये अडकलेले आहे. ते जगामध्ये आणि जगाच्या मोहामध्ये अडकलेले आहे. बघा, ज्या वेळेला आपण पहिले योहान 2रा अध्याय आणि वचन 15 वाचतो ना, त्या ठिकाणी योहान हा वचन 15 मध्ये बघा काय म्हणत आहे. 2रा अध्याय, पहिले योहान 2रा अध्याय आणि वचन 15, जगावर जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल
तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी 15 वचनाचा अभाग असं म्हणत आहे, जगावर व जगातल्या गोष्टींवरती प्रीती करू नका. आणि आज सर्वात जास्त जगातील लोक हे जग ज्याने निर्माण केलं त्याच्यावरती प्रीती करताना दिसत नाही, पण जग आणि जगावरती जास्त प्रीती करताना दिसतात. म्हणून त्यांना जीवनाचा जो काही रस्ता आहे ना तो सापडत नाही. आज लोक जगातल्या गोष्टींवरती आणि जगावरती जास्त प्रीती जास्त प्रेम करत असल्या कारणामुळं त्यांना जीवनाचा जो काही रस्ता आहे ना तो सापडत नाही. आणि वचन स्पष्टपणे सांगत आहे की जगावर आणि जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाहीये. लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपण काय पाहतो की देवाने माणसाला स्पष्टपणे ह्या गोष्टी शिकवलेल्या आहे की त्याने जगावरती नाही, जगातल्या गोष्टींवरती नाही, तर जग ज्याने निर्माण केलं त्याच्यावरती काय करावी, प्रीती करावी. पण आज लोक आपल्याला देवावरती प्रीती करत असताना दिसत नाही. आज लोक आपल्याला देवावर प्रीती करताना दिसत नाही. आज जास्तीत जास्त लोक हे जग आणि जगातल्या गोष्टींवरती जास्त प्रीती करत असल्या कारणामुळं ते आता जगाच्या आणि जगातल्या गोष्टींच्या मोहामध्ये पडलेले आहे. म्हणून त्यांना जीवनाचा जो काही रस्ता आहे ना तो सापडत नाही. आणि पवित्र शास्त्रामध्ये एक व्यक्ती आपल्याला पाहायला भेटतो की जो जगाच्या मोहामध्ये, जो जगामध्ये जे काही आहे ना त्या गोष्टींच्या मोहामध्ये अडकलेला होता आणि म्हणून त्याने त्या ठिकाणी जीवनाच्या रस्त्याचा नकार केला. त्या ठिकाणी त्याने जीवनाच्या रस्त्याची निवड करणं जे आहे ना त्याने काय केलं माहिती, सोडून दिलं. का? कारण त्याच्या ठाई जगाविषयी आणि जगातल्या गोष्टींविषयी मोह होता. बघा त्या वचनाकडे आपण जाऊया. कोणीतरी मत्तेचं पुस्तक 19वा अध्याय आणि त्याचं 21 आणि 22 वचन वाचण्यासाठी मला मदत करा. मत्ते 19वा अध्याय आणि 21 आणि 22 वचन. येशू त्याला म्हणाला, पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून दरिद्र्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याची मालमत्ता पुष्कळ होती. व्हेरी गुड. बघा ह्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, वचन स्पष्टपणे सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त हा त्याच्या बरोबर बोलत आहे. आणि हा जो व्यक्ती आहे ना हा व्यक्ती येशूकडं सार्वकालिक जीवन मिळावं यासाठी आलेला आपल्याला दिसून येतो. बघा वचन 16 वाचा. वचन 16. नंतर पहा, एक जण येऊन म्हणाला, उत्तम गुरुजी, मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे. व्हेरी गुड. मला सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून मी कोणतं चांगलं काम करावं. आता हा जो व्यक्ती आहे ना हा जीवनाच्या दरवाजाच्या अतिशय जवळ होता. हा जो व्यक्ती आहे ना हा व्यक्ती जीवनाच्या दरवाजाच्या अतिशय जवळ होता. आणि ह्या व्यक्तीला जीवनाच्या दरवाजातून आत जाण्याकरता येशूने मदत देखील केलेली होती. ह्या व्यक्तीने जीवनाच्या दरवाजाची निवड करावी यासाठी येशूने त्याला मदत देखील केली होती. बघा कशा प्रकारची मदत येशूने केली. येशू त्याला म्हणाला, तुला जर खऱ्या अर्थाने सार्वकालिक जीवन जर पाहिजे आहे तर मग तू तुझं असेल नसेल ते सर्व गरिबांना देऊन टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे. लक्ष द्या, प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्याला अतिशय स्पष्टपणे ह्या गोष्टी सांगताना दिसून येतो की मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा योहानाचं पुस्तक ज्यावेळेला आपण काढतो, बघा योहानाचं पुस्तक यावेळेला आपण काढणार आहोत. योहानाचं पुस्तक 10वा अध्याय काढा. योहानाचं पुस्तक 10वा अध्याय आणि ह्या वचनामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः हे म्हणतो की मी दार आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः या ठिकाणी बघा वचन 9 वाचा. मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला धारण प्राप्ती होईल, तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खाण्यास मिळेल. व्हेरी गुड. बघा वचन सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी त्याची स्वतःची ओळख मी दार आहे अशा स्वरूपात करून देत आहे.
म्हणजे सार्वकालिक जीवनाचा दरवाजा थोडक्यात जर काय आहे ना, तर तो स्वतः येशू आहे. ज्याला येशू हा एकमेव प्रभू आहे हे समजलं आहे ना, त्या व्यक्तीला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. बघा, योहानाचं पुस्तक 3 अध्याय आणि वचन 16 पहा काय म्हणते. योहान 3:16 पहा. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याचा विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. जो कोणी येशूवरती विश्वास ठेवतो, हालेलुया, जो कोणी येशूवरती विश्वास ठेवतो त्याचा रुंद दरवाजाने आत जाऊन नाश होणार नाही. जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो ना, त्या व्यक्तीचा तारण होईल किंवा तो व्यक्ती अरुंद दरवाजाने आतमध्ये जाईल. म्हणजे कुठे जाईल? जीवनामध्ये जाईल. पण त्या व्यक्तीला जर जीवनात जायचं आहे, सार्वकालिक जीवनामध्ये, तर त्याला अगोदर सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाणाऱ्या व्यक्तीची ओळख होणं गरजेचं आहे. आणि तो व्यक्ती कोणा माहिती का? तो आहे प्रभू येशू. योहानाच्या पुस्तकाच्या 10व्या अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतःची ओळख ही करून देत आहे की मी दार आहे. मी दार आहे, माझ्याद्वारे कोणीही आत जाईल तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. माझ्याद्वारे कोणीही आत जाईल तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. आणि हे सार्वकालिक जीवन येशू ह्या ठिकाणी ह्या तरुण श्रीमंत पुरुषाला देऊ इच्छित होता. कारण वचन सांगत आहे स्पष्टपणे, मत्तेचं पुस्तक 19 अध्याय आणि त्याचं 21 वचन जर पाहिलं ना, येशू त्याला म्हणाला, जर तुला सार्वकालिक जीवन पाहिजे आहे तर मग तू तुझ्याकडे जे काही आहे ना ते गरिबांना दे. का? कारण त्याच्या मोहामध्ये तू आहे, त्याच्या बंधनावर तू अडकलेला आहे. वचन सांगतं, जिथं तुझं धन आहे तिथं तुझं मनही लागल. आणि लक्ष द्या, त्याचं मन हे त्याच्याकडे असलेली जी काही संपत्ती आहे ना तिच्यामध्ये असल्या कारणामुळं त्याला त्या ठिकाणी सार्वकालिक जीवनाच्या दरवाजाची निवड करणं कठीण गेलं. बघा, वचन 22 होतं. वचन 22 पहा. सुभाष 19 अध्याय वचन 22, मत्तेचं पुस्तक. पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याची मालमत्ता पुष्कळ होती. व्हेरी गुड. बघा काय म्हटलं या ठिकाणी. वचन सांगत आहे की येशूने त्याला सार्वकालिक जीवन देण्या अगोदर सार्वकालिक जीवनात येण्याकरता तुला कोणत्या गोष्टी कराव्या लागल हे सांगितलं होतं. तुला सार्वकालिक जीवन जर पाहिजे आहे तर तुला कोणत्या गोष्टी कराव्या लागल हे त्याला सांगितलं. आणि काय सांगितलं? येशू त्याला म्हणाला, तुझ्याकडं आहे नाही ते सर्व काही गरीबांना देऊन टाक आणि माझ्या मागे. म्हणजे तुला स्वर्गामध्ये पण संपत्ती भेटेल आणि तुला सार्वकालिक जीवन पण भेटेल. पण वचन सांगत त्या ठिकाणी 22 मध्ये, त्याची मालमत्ता पुष्कळ होती. तो पुरुष त्या ठिकाणी दुःखी झाला. तो पुरुष जो सार्वकालिक जीवन मिळवण्याकरता आलेला होता तो त्या ठिकाणी खिन्न झाला. आणि तुम्हाला माहिती का, सार्वकालिक जीवनाच्या अतिशय जवळ तो आला, पण तो आज जाऊ नाही शकला. का माहिती का? कारण त्याच्यामध्ये जगाविषयीच्या गोष्टींचं प्रेम, त्याच्यामध्ये मोह, त्याच्यामध्ये आपण पाहतो की खऱ्या अर्थाने सार्वकालिक जीवन ना प्राप्त करून घेण्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी तो आलेला असं वाटत नाही. जर खरंच आला असता तर त्याने त्या ठिकाणी जीवनाच्या प्रभूचं ऐकलं असतं. प्रभू येशू ख्रिस्त अतिशय स्पष्टपणे म्हणतो, मी खरा द्राक्षवेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. जर तुम्हाला फळ द्यायचं आहे तर तुम्हाला त्या द्राक्षवेलामध्ये राहणं गरजेचं आहे. आणि द्राक्षवेल हा काय भाग आहे बरं का? स्वतः प्रभू येशू आहे. स्वतः प्रभू येशू द्राक्षवेल आहे. लक्ष द्या, येशू पासून वेगळं राहून जीवन
हे कधीच मिळणार नाही, कधीच नाही. येशूपासून वेगळं राहून जीवनाच्या शोधामध्ये जर आपण राहिलो तर कधीच ते मिळणार नाही. कारण येशू स्वतः म्हणतो, मी मार्ग आहे, मी सत्य आहे, मी जीवन आहे. माझ्याकडे आल्यावाचून कोणीही पित्याकडे स्वर्गात जात नाही. येशू स्वतः म्हणतो योहानाच्या पुस्तकाच्या 3 अध्यायाच्या 16 वचनामध्ये की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला आणि त्या पुत्रावरती म्हणजे त्या येशूवरती जो कोणी विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. आणि हे सार्वकालिक जीवन ह्या ठिकाणी ह्या श्रीमंत व्यक्तीला देण्याकरता येशू तयार होता, पण त्याने सार्वकालिक जीवन देणाऱ्याच्या गोष्टींवरती विश्वास ठेवला नाही. त्याने सार्वकालिक जीवन देणाऱ्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला, त्याने येशूवरती विश्वास ठेवला नाही. लक्ष द्या, का? कारण त्याची मालमत्ता पुष्कळ होती आणि त्या मालमत्तेच्या मोहामध्ये तो अडकला होता, त्या जगाच्या गोष्टींमध्ये तो अडकला होता. आणि वचन सांगतं की तो खिन्न झाला आणि तो सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करता करता राहून गेला. तो सार्वकालिक जीवन देणाऱ्यापासून निघून गेला. वचन सांगितलं बघा, वचन ब मानत आहे या ठिकाणी की तो पुरुष खिन्न झाला आणि तिथून निघून गेला, तिथून निघून गेला. आज अनेक लोक सार्वकालिक जीवनाच्या अतिशय जवळ येतात आणि ज्या वेळेला त्यांना सार्वकालिक जीवनामध्ये जाण्या अगोदर अटी आणि शर्ती सांगितल्या जातात ना, त्या अटी आणि शर्ती सांगून अनेक लोक खिन्न होतात आणि निघून जातात. अनेक लोक खिन्न होतात आणि निघून जातात. हो, बघा, कोणीतरी प्रेषितांचं पुस्तक 4 अध्याय 12 वचन वाचा. काय म्हणतं ठिकाणी? प्रेषित 4 अध्याय 12 वचन. थँक्यू पवित्र आत्मा. आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही. व्हेरी गुड. लक्ष द्या, वचन सांगत आहे ह्या ठिकाणी की तारण दुसऱ्या कोणाकडून नाहीये. सार्वकालिक जीवन हे दुसरं कोणाकडून नाहीये. सार्वकालिक जीवन हे केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्तच जॉईन देऊ शकतो. तारण हे केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्त जॉईन ते करू शकतो. आणि म्हणून वचन सांगत दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपलं तारण होईल असं दुसरं कोणतेही नाव आकाशामध्ये आणि माणसांमध्ये दिलेलं नाही. एकच नाव आहे, त्या नावासमोर प्रत्येक गुडघा टेकतो आणि प्रत्येक जीभ कबूल करते, येशू प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. येशू देव आहे, येशू मार्ग आहे, येशू सार्वकालिक जीवन आहे, येशू हा एकमेव प्रभू आहे. यस, प्रत्येक जीभ कबूल करते, प्रत्येक जीभ कबूल करते. आणि लक्ष दे, ह्या ठिकाणी चांगली सुंदर अशी जी संधी आहे ना सार्वकालिक जीवनात प्रवेश करण्याची, ती ह्या तरुण पुरुषाने आपल्या जीवनामध्ये गमावून टाकली. आजच्या संध्याकाळच्या वेळेला आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करणार आहोत आणि आपण आपल्या स्वतःला हा प्रश्न विचारणार आहोत, काय मी जग आणि जगामध्ये ज्या गोष्टी आहे त्याच्या प्रेमामध्ये अडकलेलो आहे का ज्याने जग निर्माण केलं त्याच्या प्रेमात मी अडकलेलो आहे? का मी त्याच्यावरती प्रेम करत आहे का मी ह्या जगातल्या गोष्टीवर जगावरती प्रेम करत आहे? लक्ष द्या, आपण जर आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण केलं तर आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटेल आणि ते उत्तर एक तर आपण सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करण्याच्या जवळ आहोत, एक तर आपण रुंद आणि नाशाकडे जाण्याच्या त्या दरवाजाकडे प्रवेश करण्याच्या याच्यामध्ये आहोत. लक्ष द्या, आज स्वतः जर आपण आपलं परीक्षण केलं तर आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटेल. हा जो तरुण पुरुष आहे ना त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं. हो, येशूने त्याला सांगितलं, बघ तुझ्या समोर दार उघड आहे. कोणीतरी प्रगटीकरणाचं पुस्तक 3 अध्याय 20 वचन वाचा. 3 अध्याय 20 वचन. थँक्यू पवित्र आत्मा. 3 अध्याय 20 वचन पहा. पहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईल व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्या बरोबर जेवीन. व्हेरी गुड. पहा, मी दाराशी उभा आहे आणि काय करते? दार ठोकत आहे. काय करत आहे? दार ठोकत आहे. का? कारण देवाची अशी इच्छा आहे, येशूची अशी इच्छा आहे की आपण त्याचा आवाज ऐकून खऱ्या अर्थाने त्याला आपल्या जीवनाचा जो काही प्रभू आहे ना म्हणून स्वीकार करावा.
आणि जर आपण त्याचा प्रभू म्हणून जर स्वीकार केला तर तो आपल्या आतमध्ये, लक्ष द्या, वचन सांगत आहे, जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल तर मी त्याच्या जवळ आत जाईल आणि त्याच्या बरोबर जेवील आणि तो माझ्या बरोबर जेवील. म्हणजे काय माहिती का, मी त्याला सोडणार नाही, मी त्याला टाकणार नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत तो सार्वकालिक जीवनात प्रवेश करतो तोपर्यंत. हो, देवाचं स्पष्टपणे सांगतं. प्रभू येशू ख्रिस्त हा मत्तयाच्या पुस्तकाच्या 14व्या अध्यायामध्ये शिष्यांना म्हणत आहे, तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. तुमचं जे अंतःकरण आहे ना, हे अस्वस्थ होऊ देऊ नका. माझ्यावर विश्वास ठेवा. बघा, वचन 14वा अध्याय आणि पहिलं वचन वाचा बरं सुभाष. मत्तई 14 पहिलं का? योहान 14:1. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. यस, तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. कारण ह्याच गोष्टी तुम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाऊ शकतात. आणि बघा, वचन स्पष्टपणे सांगते, प्रभू येशू ख्रिस्त अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी हे सांगत आहे. वचन 6 पहा, वचन 6. येशूने त्याला म्हटले, मार्ग सत्य जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणीही येत नाही. हा, म्हणजे तुम्हाला जर सार्वकालिक जीवनात जायचं आहे पित्याकडं, तर तुम्हाला दुसरा कोणताच मार्ग नाहीये ज्या मार्गाच्या द्वारे तुम्ही तिथे जाऊ शकता. एकच मार्ग आहे आणि तो आहे येशू. वचन काय सांगतं माहिती का? बघा, योहानाचं पुस्तक 10वा अध्याय जर आपण काढला ना, तर वचन स्पष्टपणे हे सांगत आहे की चोर येतो तो चोरी करण्यासाठी, घात करण्यासाठी येतो, पण येशू हा जीवन देण्यासाठी आलेला आहे. बघा वचन 10 वाचा, वचन 10, योहान 10:10. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विफलपणे व्हावी म्हणून आलो आहे. यस, प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगता दिसून येतो की मी ह्या जगामध्ये जीवन प्राप्ती लोकांना व्हावी म्हणून आलो आहे. येशू ह्या जगामध्ये जीवन देण्यासाठी आलेला आहे. आणि लक्ष द्या, येशू हा जर दार आहे तर त्याच्यातूनच आपल्याला जायचं आहे पित्याकडे, जीवनाकडे. खिडकीतून जाऊ शकणार नाही. कारण वचन सांगतं की जो खिडकीतून आत जातो ना तो मेंढपाळ नाहीये. जो खिडकीतून आत जातो ना तो मेंढपाळ नाहीये. जो खिडकीतून आत जातो ना तो चोर आहे, लुटारू आहे. बघा वचन पहा, 10वा अध्याय आणि एक वचन वाचा ब्रदर सुभाष. योहान 10:1. मी तुम्हाला खचित सांगतो, जो मेंढपाळ दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे. व्हेरी गुड. जो दरवाजातून आत जात नाही, खिडकीतून किंवा दुसरीकडून जातो ना तो चोर आणि लुटारू आहे. जर जीवनामध्ये प्रवेश करायचा आहे सार्वकालिक, तर एकच रस्ता आहे आणि तो रस्ता आपल्याला मत्तयाच्या पुस्तकाच्या 7व्या अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये पाहायला भेटतो. तो रस्ता अरुंद आहे आणि तो फार कमी लोकांना भेटतो. नाशाकडे जाण्याचा जो रस्ता आहे ना तो रुंद आहे आणि अनेक लोक त्या रस्त्याने नाशाकडे चाललेले आहेत. आपल्याला जीवनाच्या दरवाजाचा मार्ग सापडणं फार गरजेचं आहे आणि तो सापडावा म्हणून आपल्याला पवित्र शास्त्र बारकाईने वाचणं गरजेचं आहे. मग तो रस्ता खऱ्या अर्थाने येशू आहे याविषयीचं प्रकाशन आपल्याला पवित्र आत्म्याकडनं प्राप्त होईल आणि त्या दरवाजाची निवड करून आपण येशूद्वारे सार्वकालिक जीवनात म्हणजे पित्याकडे प्रवेश करू, पित्याकडे जाऊ. हा जो तरुण व्यक्ती आहे ना, हा जीवनाच्या रस्त्याच्या, जीवनाच्या दरवाजाच्या अतिशय जवळ होता, अतिशय जवळ. आणि तिथून पुढे घेऊन जाणारा पण त्याच्या जवळ होता. तिथून पुढे घेऊन जाणारा पण त्याच्या जवळ होता. त्याने त्याला इन्व्हिटेशन दिलं, माझ्या मागे ये, सर्व काही देऊन टाक. तुला काय काय मिळेल माहिती का? स्वर्गामध्ये पहिली गोष्ट संपत्ती भेटेल,
आणि दुसरी गोष्ट, तुला सार्वकालिक जीवनामध्ये पण प्रवेश भेटेल. पण वचन सांगतं तो जगाच्या गोष्टींच्या मोहामध्ये अडकलेला असल्या कारणामुळं तो खिन्न झाला. त्या गोष्टी त्याला सोडूशी वाटल्या नाही. आणि म्हणून आपण पाहतो की त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये सार्वकालिक जीवन जे आहे ना, त्याला त्या ठिकाणी गमवावं लागला. तिसरा मुद्दा क्रमांक 3 लिहा. जीवनाचा रस्ता सापडावा म्हणून स्वतःला नाकारावे लागते. मुद्दा क्रमांक 3 लिहा. जीवनाचा रस्ता जर मिळावा अशी जर इच्छा असेल तर स्वतःचा नकार करावा लागतो. आणि बघा वचन काय सांगत आहे. लूक 9 अध्याय आणि वचन 23. कोणीतरी वाचा. लूक 9 अध्याय आणि वचन 23. त्याने सर्वांना म्हटले, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. व्हेरी गुड. जर जीवनाचा रस्ता जर तुम्हाला सापडावा अशी जर तुमची इच्छा असेल तर ह्या जगामध्ये राहत असताना ख्रिस्ती जीवनात ज्यावेळेस वाटचाल करतो ना, त्यावेळेला त्या वाटचालीमध्ये आपण आपल्या स्वतःचा त्याग करणं फार गरजेचं आहे. अतिशय स्पष्टपणे संत पौल हे म्हणतो की आता मी नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगत आहे. आता ज्या वेळेला देवाची ओळख आपल्याला होती ना, त्याच्या नेक्स्ट मुमेंटला आपल्या जीवनात काय झालं पाहिजे तर आपण आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी जे स्वतःला ठेवलेलं आहे ना, तिथून खाली आलं पाहिजे. आणि त्या जीवनाच्या केंद्रस्थानामध्ये आपण देवाला ठेवलं पाहिजे. देवाला ठेवणं म्हणजे काय? आपण आपल्या स्वतःचा नकार करावा आणि देवाच्या इच्छेला आपल्या जीवनामध्ये प्राधान्य देऊन त्याप्रमाणे आपण वाटचाल करावी. हे आहे खऱ्या अर्थाने स्वतःचा नकार करणं. जर आपण ह्या भूतलावरती वर्तमान समयात देवासोबतच्या प्रवासात जर चालत आहोत आणि आपण आपल्या मनाप्रमाणे जर करत राहिलो तर मुश्किल आहे त्या जीवनाच्या रस्त्यामधून प्रवेश करणं, पित्यापर्यंत जाण्याकरता मुश्किल आहे. कारण वचन सांगत आहे की जो कोणी माझ्या मागे येऊ पाहतो त्याने स्वतःचा नकार करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून मला अनुसरावे. लक्ष द्या. म्हणजे जीवनात जाणं इतकं सोपं नाही. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी करण्याची इच्छा होती ना, त्याच गोष्टी आपण करणं सोडलं पाहिजे. त्याच गोष्टींना संत पण म्हणतो की मी माझ्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व जे काही वासना आहे ना, त्यांना कुटतो आणि मी त्यांना कह्यात घेतो. कह्यात म्हणजे तुम्हाला म्हणजे याकोबाचं पत्र 3 अध्यायामध्ये जर आपण झालो, बघा याकोबाचं पत्र आपण काढू या वेळेला. याकोबाचं पत्र 3 जो अध्याय आहे ना, तर याकोबाच्या पत्राच्या 3 अध्यायामध्ये आपल्याला अतिशय स्पष्टपणे त्या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट जी आहे ती दिसून येते आणि ती गोष्ट आपल्याला कह्यात घेण्यासंदर्भाची आहे. आणि बघा कोणीतरी मला वचन वाचण्यासाठी मदत करा. येस, 3 वचन वाचा. वचन 3. घोड्यांनी आपल्या कह्यात राहावे म्हणून आपण त्यांच्या तोंडात लगाम घातला तर त्यांचे सर्व शरीर आपण फिरवतो. व्हेरी गुड. थँक्यू पवित्र आत्मा. काय म्हणत आहे? घोड्यांनी आपल्या कह्यात राहावं म्हणून आपण काय करतो माहिती का? आपण त्यांच्या तोंडामध्ये लगाम घालतो आणि त्यांच्या तोंडात घातलेला लगाम हा आपल्या हातामध्ये असल्या कारणामुळं आपण त्यांचं संपूर्ण शरीर फिरवू शकतो. तसंच आपल्या शरीरातल्या ज्या वासना आहे ना, त्यांना आपण कह्यात जे आहे ना, कह्यात घेतलं पाहिजे. म्हणजे देवाच्या इच्छेला आपण आपल्या जीवनात प्राधान्य दिलं पाहिजे आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत ना, त्यांना आपण काय केलं पाहिजे म्हणजे का? आपल्या ज्या इच्छा आहे ना, त्यांना आपण नकारलं पाहिजे. इतकं ख्रिस्ती जीवन सोपं नाही. देवाच्या मार्गाचं अवलंबन करणं हे एवढं सोपं नाहीये. हो,
म्हणून तर संत पौल म्हणतो, जगणे मला ख्रिस्त, मी जगल तर ख्रिस्तासाठी जगल, आणि मरण मला लाभ आहे. जर मी मेलो तरी माझा फायदाच आहे. मी ख्रिस्तासाठी जगल आणि मी ख्रिस्तासाठी मरल. लक्ष द्या, ख्रिस्तासाठी जगणं म्हणजे आता मी नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जिवंत आहे. म्हणून तर प्रभू येशू ख्रिस्त हा शिष्यांना म्हणाला, जा, जे काही मी तुम्हाला आज्ञा दिलं ते जाऊन लोकांना सांगा. शिष्यांनी स्वतःच्या मनाचं काहीच नाही सांगितलं, स्वतःच्या इच्छेप्रमाणे शिष्यांनी काहीच केलं नाही. का माहिती का? कारण शिष्यांना पवित्र आत्म्याने काय केलं माहिती का? चालवलं. आणि आपल्याला देखील पवित्र आत्म्याने चालवावं, ह्या वचनाने आपल्याला चालवावं, म्हणून आपण आपल्या स्वतःच्या वासनांना कह्यात जायना ठेवलं पाहिजे. जसं एक घोडा कह्यामध्ये असतो, त्या घोडेस्वाराच्या त्या लगामामुळे, आणि म्हणून त्याला संपूर्ण शरीर फिरतं. जर आपले सर्व वासना जर आपण त्यांना नकारलेला आहे ना, आणि देवाच्या गोष्टींना आपण आपल्या जीवनात प्राधान्य दिलेलं आहे, तर लक्ष द्या, आपल्याला आपलं शरीर हे फिरवता येईल. कधी कधी आपल्याला प्रार्थनेचा कंटाळा येतो. एक उदाहरण मी तुम्हाला देतो. आपल्याला प्रार्थनेचा कंटाळा येतो, आपल्याला बायबल वाचण्याचा कंटाळा येतो, पण त्याच वेळेला त्या कंटाळ्याला आपण काय हात घेतलं पाहिजे? नाही, काही जरी झालं मी बायबल वाचतो. त्याच वेळेला त्या प्रार्थनेचा जो काही बोरिंग वाटण्याचा जो काही स्वभाव आहे ना, त्याला आपण काय हात घेतलं पाहिजे? नाही, मी काही जरी झालं तरी प्रार्थनेला जाईल, काही जरी झालं तरी मी प्रार्थना अटेंड करेल, मी माझ्या जीवनामध्ये प्रार्थना बुडवणार नाही, मी बायबल वाचणं बुडवणार नाही. म्हणजे स्वतःच्या इच्छेला मारणं याला म्हणतात काय हात घेणं. आणि लक्ष द्या, वचन सांगतं की जीवनाचा रस्ता सापडावा म्हणून आपण आपल्या स्वतःचा नकार करणं फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपण पवित्र शास्त्र वाचतो ना, वचन सांगत आहे मत्तयाचं पुस्तक 4 अध्याय आणि वचन 19 ते 20 पहा काय म्हणतं ठिकाणी. मत्तयाचं पुस्तक 4 अध्याय आणि 19 ते 20 वचन. माझ्या मागे या, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन. लगेच ते जाळी सोडून त्याला अनुसरले. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो पेत्र, याकोब आणि योहाने ह्यांना प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, माझ्या मागे या. त्यावेळेस ते त्या ठिकाणी विचार करत बसले नाही, हे बिझनेस कसं काय सोडायचा, बापाला कसं काय सोडायचं, जहाज कसं काय सोडायची, याच्या मागे गेल्यानंतर आपलं खाण्याचं कसं, राहण्याचं कसं, कोणत्याच प्रकारची चिंता केली नाही त्यांनी. वचन सांगते की त्यांनी आपलं घर, आपला परिवार, आपला बाप, आपला व्यवसाय सर्व काही सोडून त्यांनी येशूचं अनुकरण केलं. हो, आणि एकही दिवस ते उपाशी राहिले नाही. एकही दिवस त्यांच्या जीवनामध्ये त्यांना कोणत्याही गोष्टीचं स्ट्रगल करावं लागलं नाही. देवाचं वचन सांगतं की परमेश्वर देव हा त्याचं भय धरणाऱ्या व्यक्तींना आणि त्याच्या लेकरांना कोणत्याच चांगल्या गोष्टींची वाण पडू देत नाही. वचन स्तोत्र संहितेमध्ये सांगतं, मी धार्मिकाला त्याच्या लेकरांना कधीही भीक मागताना बघितलं नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी कधीही धार्मिक व्यक्तीला त्याच्या लेकरांना भीक मागताना बघितलं नाही. का? कारण परमेश्वर त्यांचा पुरवठा करणार आहे. ह्या ठिकाणी पेत्राने, याकोबाने, योहानाने येशूच्या माग जाण्याचा निर्णय घेतलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि लक्ष द्या, तो निर्णय घेणं त्यांच्याकरता एवढं सोपं नव्हतं, पण त्या ठिकाणी त्यांनी तो निर्णय घेतला. का? कारण त्यांना ह्या गोष्टी कळाल्या होत्या, बोलवणारा हा सर्वसाधारण व्यक्ती नाहीये, बोलवणारा हा सर्वसाधारण व्यक्ती नाहीये, बोलवणारा हा काहीतरी वेगळा आहे. आणि तो वेगळा कसं माहिती का? वचन सांगतं, त्यांनी त्यांना माणसं धरणारं बनवलं. ज्या वेळेला आपण आपल्या स्वतःचा नकार करतो ना, त्याच वेळेला आपण कुठंतरी अशा शिखरावरती देवाच्या साहाय्याने पोहोचतो, जिथून आपलं जीवन खऱ्या अर्थाने अनेक लोकांकरता आणि स्वतःकरता आशीर्वादाचं कारण बनण्याकरता स्टार्ट होत असतं. आणि म्हणून लक्ष द्या, जीवनाचा रस्ता मिळावा यासाठी, त्यातून प्रवेश देखील आतमध्ये व्हावा यासाठी आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. देवबाप या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद दे. यावेळेला आपला